त्यांच्या शब्दांकरता. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. बस रे बाबा, मिळाला तुझा हात. नमस्कार, धन्यवाद. चला, धन्यवाद. बस, चल आता बैस. हा, चल चल चल, आता ठीक आहे. पावरात दिसतोय माणूस, पावरात. लई पावर भेटलेली दिसते. या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले माजी खासदार रामदास तडसजी, आपले ज्येष्ठ नेते आणि लोकप्रिय आमदार दादाराव केचेजी, सुधीर दिवेजी, आपले तरुण तडफदार असे उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने 23 तारखेला जे आर्वीचे आमदार होणार आहेत ते सुमित वानखेडेजी, सरिताताई गाखरे, संदीप भाऊ काळे, अविनाशजी देव, अशोकजी विजयकर, विजय वाजपेयी, विजयजी आगलावे, विजयजी वाघमारे, मिलिंदजी देशमुख, नितीनजी दर्यापूरकर, दिलीपजी पोटखोडे, प्रशांतजी वानखडे, राहुलजी गोडबोले, कमलाकरजी निंबोरकर, चक्रदेवजी डोंगरे, धर्मेंद्रजी राऊत, वरुणजी पाठक, वैशालीताई येरावार, परिमलजी कांबळे, सचिनजी होले, प्रशांतजी सव्वालाखे, नीताताई गजाम, संजयजी सक्सेना. मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तथापि मी क्षमा मागतो. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची शेवटची सभा घेण्याकरता मी आर्वी मध्ये आलो आहे. मी 22 जिल्ह्यांमध्ये जाऊन 64 सभा करून आलो आणि आज तुम्हाला खात्रीनं सांगतो, 23 तारखेला ज्यावेळेस निकाल येतील, महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बंधू भगिनींनो, प्रचंड जनसमर्थन आपल्या महायुतीला या ठिकाणी मिळत आहे. आपल्या आर्वी मतदारसंघामध्ये दादाराव केचेंनी अतिशय चांगलं काम केलं. 2014 ते 19 दादाराव आमदार नव्हते, पण सातत्याने माझ्याकडे यायचे, वेगवेगळ्या योजना घेऊन यायचे आणि मी त्याला मान्यता द्यायचो. आता जे सुमित या ठिकाणी सांगत होते की या सगळ्या कामांचं क्रेडिट विद्यमान खासदार घेत आहेत, त्याचं क्रेडिट त्यांचं नाही. त्यांना तर माहिती नसायचं हे सगळं काम दादाराव आणि सुमित हे या ठिकाणी करायचे. ते काम आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे. यावेळी पक्षाने निर्णय घेतला की नव्या रक्ताला वाव द्यावा, एका तरुणाला आपण उभं करावं. सामान्य शेतकऱ्याच्या घरातनं जो तरुण पुढे आलेला आहे, त्या तरुणाला नेतृत्वाचे गुण आहेत, ज्याला विकास समजतो, ज्याला विकासाची दृष्टी आहे, काम करायची इच्छा आहे, अशा तरुणाला पुढे आणायचं. आणि हा निर्णय घेतल्यानंतर दादाराव केचेंनी देखील त्या निर्णयाला समर्थन दिलं आणि सांगितलं माझ्या पक्षाचा निर्णय आहे, मी निर्णयाच्या पाठीशी उभा राहीन. आणि एक सच्चा कार्यकर्ता काय असतो हे दादारावांनी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं. दादाराव, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, मी सुमित वानखेडेंना इतके दिवस बघतोय, जवळून मी त्यांना बघितलेलं आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुमित
हा जनसामान्यांचा नेता आहे. तो ज्यावेळी भाषण करतो त्यावेळी जरी तो वाघासारखी डरकाळी फोडत असला तरी देखील कमी बोलणं आणि जास्त काम करणं अशा प्रकारचा त्याचा स्वभाव आहे. सातत्याने एखादं काम हातामध्ये घेतलं की त्या कामाचा पाठपुरावा करून ते काम जोपर्यंत मंजूर होत नाही सुमित वानखेडे कधी शांत बसत नाही. म्हणूनच जी कामं मंजूर झाली ती कामं महाविकास आघाडीच्या काळामध्ये थांबली, पण पुन्हा सरकार आलं आणि दादारावांनी सुमितने पाठपुरावा सुरू केला. त्या प्रत्येक गोष्टीचा GR निघाला आणि आज पुराव्यासहित दाखवलं. काही लोकांना सवय असते प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याची, परंतु जनता देखील हुशार है. ये पब्लिक है, ये सब जानती है. लोकांना माहिती आहे काम करणारे कोण आहेत. अरे मी तर सांगतो 5 वर्ष विद्यमान खासदार जेव्हा आमदार होते 14 ते 19 कधी मंत्रालयात फिरकले देखील नाही. मंत्रालयाच्या कुठल्या टेबलावर जावं लागतं हे देखील त्यांना माहिती नाही. आणि माहिती असण्याचं कारणच नाही, कारण निवडून येण्याकरता काम करावं लागतं याची त्यांना माहितीच नव्हती. त्यांना माहिती होतं माझ्या घराण्याची सत्ता आहे, मी म्हणेन ती पूर्व दिशा आहे, काम नाही केलं तरी चालतं, ही भोळी भाबडी जनता माझ्या पाठीशीच येणार आहे. पण 2019 साली त्यांचा हा गर्व तुटला आणि दादारावांनी पुन्हा त्यांना धोबी पछाड दिली. आणि या ठिकाणी 2024 मध्ये हा नव्या दमाचा पैलवान मैदानामध्ये उतरलेला आहे आणि हा या ठिकाणी काँग्रेसला धोबी पछाड दिल्याशिवाय मागे हटणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये सातत्याने सामान्य माणसाचं जीवन बदललं पाहिजे, शेतकऱ्याचं जीवन बदललं पाहिजे, याकरता काम केलं. मला सांगितलं पाहिजे आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली, शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली, 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आम्ही सांगितलं त्यासोबत 6,000 रुपये आम्ही देऊ. नमो किसान सन्मान योजना आणली, 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं सुरू केलं. आणि पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला की 12,000 नाही 15,000 रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देणार आहोत. आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ करून टाकलं. आता शेतकऱ्यांना कृषी पंपा करता विजेचं बिल येतं, पण त्या बिलात लिहिलं असतं तुमच्याकडनं वसुली किती 000, कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरत आहे. आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही, हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला. मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली, 2-2, 3-3 लाख रुपयाचे पंप किंवा 10% पैसे भरल्यानंतर तात्काळ आम्ही देतो. या पंपांमुळे 25 वर्ष बिल भरण्याची आवश्यकता नाही, दिवसा वीज मिळते, अशा प्रकारचे पंप आपण या ठिकाणी देतो. आणि हे सगळं करत असताना आमचे शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचे आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या, 365 दिवस दिवसा वीज द्या. रात्रीची वीज मिळाली, शेतामध्ये साप विंचू आहेत, जनावरांचा हैदोस आहे, रात्री आम्हाला काम करायला लावू नका. दुर्दैवाने 50 वर्षात असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं होतं की अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज मिळायची. आम्ही निर्णय केला, आपल्या आशीर्वादानं माझ्याकडे विजेचं खातं आलं. मी देशातली पहिली शेती वीज वितरण स्वतंत्र कंपनी शेतीच्या विजेकरता तयार केली आणि या कंपनीमध्ये 14,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले, 2,000 मेगावॅटचे प्रोजेक्ट पूर्ण केले.
18 महिन्यामध्ये सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला 365 दिवस 12 तास दिवसा अखंडित वीज हे आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि रात्री मागितली तर रात्री देऊ. 24 तास अखंडित वीज माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळेल आणि ती देखील मोफत मिळेल. ही व्यवस्था आपण या निमित्ताने तयार केली. बंधू भगिनींनो, आमचा शेतकरी मागच्या खरीपाच्या हंगामामध्ये अडचणीत आला. कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव आपल्या हमी भावापेक्षा कमी झाले. आम्ही सांगितलं आम्ही भावांतराच्या माध्यमातून 5,000 रुपये हेक्टरी देऊ. लोकसभेच्या निवडणुका आल्या, आचारसंहिता लागली, पैसा देऊ शकलो नाही. आचारसंहिता संपल्याबरोबर 57 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 कोटी रुपये आम्ही जमा केले आणि त्यांचं नुकसान आम्ही होऊ दिलं नाही. आता यावर्षी आपल्याला कल्पना आहे, सोयाबीनची खरेदी सुरू झाली. यावेळेस पाऊस उशिरापर्यंत होता. सोयाबीन मध्ये 15% मॉइश्चर आलं. 12% पर्यंत खरेदी होत होती. खरेदी थांबली. आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. केंद्र सरकारने सांगितलं 15% मॉइश्चर असेल तरी देखील खरेदी करा. 400 केंद्र आम्ही उघडले, पण ज्या शेतकऱ्यांची खरेदी हमी भावाने झाली नाही त्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेतनं फरक देण्याचा निर्णय आम्ही केलाय. आणि बंधू भगिनींनो, आता शेतकऱ्यांना सोयाबीन करता 6,000 रुपयाचा हमी भाव देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केलाय. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हमी भावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव मिळेल त्यातला जो काही फरक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकार जमा करणार आहे. बंधू भगिनींनो, काल परवा मी बघितलं, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आले होते, खरगे साहेब आले होते. त्यांनी घोषणा केली, म्हणाले सोयाबीनला 7,000 रुपये देऊ. SMS पाठवले, 7,000 रुपये देऊ. मी म्हंटल चला बघूया, इकडे 7,000 म्हणतायत, कर्नाटक मध्ये यांचं सरकार आहे. मी थेट खरगेजींच्या गावाला गुलबर्ग्याला फोन लावला आणि तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विचारलं, तुमच्याकडे सोयाबीनचा रेट किती आहे? म्हणाले 3,800 रुपये, 3,800 रुपये. लक्षात ठेवा, लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नसतं. हे काँग्रेसचे नेते लबाड आहेत. हे आली निवडणूक की वाटेल ती आश्वासनं देतात आणि निवडणूक संपली की यांची आश्वासनं संपून जातात. आज या जिल्ह्यामध्ये मगाशी दादारावने सांगितलं, सुमितने सांगितलं, सिंचनाचे इतके प्रकल्प आपण सुरू केले, थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत बंद पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आपण पोहोचवतोय. शेतकऱ्याची शेती बारमाही होते आहे. आणि जे कोणाला शक्य नाही ते करणारे आम्ही आहोत. ज्यावेळी मी समृद्धी महामार्ग घोषित केला होता, लोक म्हणायचे, काही सांगतात 55,000 कोटी रुपयाचा रस्ता कधी होऊ शकतो का? बंधू भगिनींनो, आपण तो महामार्ग करून दाखवला. आणि आता याच वर्धा जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी लॉजिस्टिक हब तयार करतोय. ज्या हबच्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळेल आणि देशाचं लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन ही वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या मधून चालेल. कारण आपण समृद्धी महामार्ग या ठिकाणी केला आणि या समृद्धी महामार्ग झाल्यामुळे आता आपल्याकडे टेक्सटाईल पार्क देखील येतोय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, कारंजामध्ये वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून 750 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येते. 15,000 तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. आणि या ठिकाणी एवढंच नाही तर सुमितच्या पुढाकाराने लोअर वर्धावर सौर ऊर्जा निर्मिती होते. 1,500 मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. जे कोणी करू शकत नाही ते आम्ही या ठिकाणी करतो आणि म्हणूनच जनतेचा विश्वास आमच्या पाठीशी आहे. बंधू भगिनींनो, मी ज्यावेळी 2015 साली घोषणा केली, आम्ही वैनगंगा नदी ही नळगंगा नदीला जोडू, या ठिकाणी 550 किलोमीटरची नवीन नदी तयार करू आणि नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यातली 10 लाख एकर शेत जमीन
ही आम्ही त्या ठिकाणी ओलिता खाली आणू. लोक म्हणायचे शक्य नाही आहे. मी म्हंटल 62 TMC पाणी गोसीखुर्दच्या खालून वाहून त्या ठिकाणी समुद्रामध्ये चाललाय. ते माझ्या शेतकऱ्याला मिळालं तर माझा विदर्भ हा दुष्काळ मुक्त होऊ शकतो. बंधू भगिनींनो, मला सांगताना आनंद वाटतो. त्याच्या सगळ्या परवानग्या घेऊन मी टेंडर काढलं. पुढच्या काळामध्ये 550 किलोमीटरचा नदी जोड प्रकल्प आपण करतोय आणि या विदर्भातल्या दुष्काळी भागाला कायम दुष्काळ मुक्त करत प्रत्येक शेतीला पाणी देण्याचं काम, प्रत्येक MIDC ला पाणी देण्याचं काम, प्रत्येक नगरपालिकेला पिण्याचं पाणी देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करतोय. आम्हाला विकास करायचा आहे. आम्हाला या ठिकाणी विकास करायचा आहे. आम्हाला खुर्च्या केवळ तोडण्याकरता नको आहे, खुर्च्या मोडण्याकरता नको आहे. आम्ही या ठिकाणी जनसामान्यांकरता काम करतोय. बंधू भगिनींनो, शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा आपला प्रयत्न आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक OBC प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण आणल्या आणि प्रत्येक समाजाचं परिवर्तन हे आज आपण या ठिकाणी घडवतोय. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी असं म्हणतात, विकसित भारत जर तयार करायचा असेल तर भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी येत नाही तोपर्यंत विकसित भारत होऊ शकत नाही. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे 14 योजना आपल्याला दिली. लखपती दीदी म्हणजे काय माहितीये? मोदीजींच्या योजनांमधून जी महिला आपला व्यवसाय सुरू करते आणि वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दीदी म्हटलं जातं. या महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. आता 25 लाख करू. 2028 पर्यंत 50 लाख आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी या ठिकाणी करण्याचं लक्ष ठेवलंय. सुमितजी, मी तुम्हाला या निमित्ताने अपील करतो, ही जनता तुम्हाला निवडून देणार आहे, पण मी तुम्हाला एक लक्ष देतो. या आर्वी विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या किमान 25,000 लाडक्या बहिणी या लखपती दीदी झाल्या पाहिजे. त्याकरता तुम्हाला जी मदत लागेल हा देवा भाऊ तुम्हाला मदत करेल, पण माझ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही लखपती दीदी मला करायचा. त्याकरता मोदीजींची योजना घेऊन आपण आलो आहे. बंधू भगिनींनो, आपल्या महिलांकरता अनेक योजना आपण सुरू केल्या. लेक लाडकी सारखी योजना. घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. लक्ष्मी आल्याचं प्रत्यंतर आलं पाहिजे. मुलगी जन्माला आली की त्या ठिकाणी 5000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली 5000 रुपये, 7व्या वर्गात गेली 7000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे त्या मुलीला 1 लाख रुपये आपण देतो. ही मुलगी नाही, आपली लक्ष्मी आहे, हे प्रत्यंतर आपण या निमित्ताने करून देतो. बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे आज उच्च शिक्षणामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये फी भरावी लागते. 2 लाख 4 लाख फी असते. राज्य सरकार 50% कन्सेशन देतं, तरी देखील मध्यमवर्गीय आणि गरीबाला परवडत नाही. घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल, आई बाप विचार करतात एकाला शिकवता येतं. मुलीला बोलवतात, मुलीला सांगतात बाई आम्ही एकाला शिकवू शकतो, तुझ्या भावाला आम्ही शिकवतो, तू BA वगैरे काहीतरी कर, तुझं तर लग्नच करून द्यायचं आहे. किती हुशार असली तरी त्या मुलीला त्या ठिकाणी शिकवत नाहीत, कारण आई बापाजवळ इच्छा असूनही पैसे नाही. आम्ही आता आई बापाला सांगितलं काळजी करू नका, तुमच्याकडे पैसे नसतील तर मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा या ठिकाणी खर्च करतील. आणि आम्ही योजना आणली मुलींकरता मोफत शिक्षणाची. आता मुलींची फी 2 लाख असो, 4 लाख असो, 5 लाख असो, 7 लाख असो, 100% फी
राज्य सरकार या ठिकाणी भरणार आणि माझ्या छोट्या छोट्या मुलींना त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक करणार. हा निर्णय आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण घेतला. आज आपल्याला माहितीये आपण 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून आपण हे ठरवलं की या ठिकाणी आपल्या महिलांना एसटी मध्ये 50% कन्सेशन द्यायचं. ज्यावेळी आम्ही कन्सेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला, एसटीचे लोक धावत आले, म्हणाले साहेब